आणि हे प्लेट कलर करायचे होते का तसे त्या खांबांसारखे. जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम. मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर काल बघितलं तुम्ही गाडीचा कसा प्रॉब्लेम झाला होता. तर आपण आता ऑफिसला आलेलो आहे. ऑफिसवर आता काय करायचं आपल्याला, टोनर द्यायला जायचं आहे प्रिंटरचा. टोनर देऊन तू चाललाय कुठं? बरं आलो. तर काय झालं आता आल्या विशालने काय झालं की फार्म हाऊसवर आहे ना टाक्या मोकळ्या झाल्यात वाटतं. मग आपल्याला काय झालं, आपण तिकडे पाऊस येते म्हणून काही गेलोच नाही. आणि तिकडे जरा मोटर चालू करून ते फार्म हाऊसचे टाक्या भरून टाकू. तर आपल्याला आल्या काम लागले. तर आपण पहिलं काय करू, पहिलं काम करू. तेव्हा मी अरे ह्यांना खायला काहीतरी आणायला पाहिजे होतं. थांबा आपण ह्यांना त्याला खायला घेऊन ये. ह्याचं बारकं पिल्लू पण आहे. आपण काय करू, इथून 100 दुकानात जाऊन जरा बिस्किट आणू आणि त्याला खायला गेलं. इथं काय आम्ही आलो ना फार्म हाऊसवर तरच त्याला खायला भेटतं. आपण काय करू, त्याला बिस्किट आणून टाकू. सर काका बिस्किट पुढे द्या ना. पार्ले 4 द्या. आपण आता बिस्किट टाकू याला. लय भूक लागली याला, फुल भूक लागल्यागत खातोय. मला नेहमी लक्षात येतं याला खायला टाकायचं. मी कधी व्हिडिओमध्ये दाखवत नाही त्याला खायला टाकलेलं. मी एखादा बिस्किट पुढं आणून टाकतो मी त्याला, नाही का. पण आज नेमकं लक्षात आलं आणि थोडासा वेळ होता मग म्हणलं बिस्किट घेऊन येऊ त्याच्यासाठी. आता एक पुढं तर त्याने संपवलाय बऱ्यापैकी. म्हटलं की अजून एक पुढं टाकून देऊ त्याला. ते त्याचं बारकं पिल्लू कुठे गेले काय माहित नाही. तेच बघतो आता कुठे गेलं. आलं दुसरं पिल्लू नाही त्याचं. ये चल. त्याच्यासोबत हे पण आलाय. हे दोघं इथंच असतात. अजून एक बारकं पिल्लू आहे पण ते कुठे गेले काय माहित नाही. मी माग आवाज देत होतो पण ते आलं नाही अजून. माझ्याकडं घरी पण कुत्रं होतं, म्हणजे त्याचं नाव आद्या ठेवलं होतं आम्ही. आद्या एवढा भारी होता ना, एकदम पांढरा. आणि एकदम त्याला आजपर्यंत आम्ही म्हणजे जसा लहानपणीपासून आणला होता ना तेव्हापासून आम्ही कधी त्याला बांधलं नव्हतं. त्यावेळेस मी काय व्हिडिओ बनवत नव्हतो, त्यामुळं त्यावेळेस काय मोबाईलही नव्हता माझ्याकडं. त्यामुळे मी व्हिडिओ वगैरे काय त्याचे नाही किंवा फोटोही नाही त्याचा. पण तो नेहमी आठवण येते. तो कुत्रं एकदम भारी होतं, एकदम गुणी. म्हणजे त्याला लय कळत होतं. आपण बोललेलं बस उठ म्हणलेलं कळायचं. लय भारी होतं. त्याचं बारकं पिल्लू आलंय पण ते घाबरते. ह्याचं बारकं पिल्लू येते तर ते घाबरते यायला. त्याच्यासाठीच एक बिस्किट पुढं ठेवलाय. तुम्ही सारखा आता त्याला खाऊ द्या. तुम्ही 3 खाल्ले ना दोघांनी, मग आता त्याला खाऊ द्या. धर. ते पळूनच जाते. तू पण ये खायला. धर धर धर. ही दोघं जाऊन खाते. त्याला काय ती भीतच लय. ते भीत असल्यामुळे ते काही जवळच आहे ना. आता आपल्या इथल्या डॉगला खायला घालून झाले. तर आपण काय करू, आता आपलं काम करू. आपल्याला वरची टाकी भरायची आणि ही इथली खालची टाकी भरायची आहे. तर आपण काय करू, आता हे पाणी किती ते बघू पहिलं. ह्याच्यात तर पाणी भरपूर आहे. मोटर चालू करून अजून भरून टाकू. वरची टाकी बघून येऊ आपण लगेच किती भरलेली आहे किती नाही. काय बराच दिवस झाले तर इकडं कोण आलं नाही, त्यामुळं पाण्याची टाकी आहे. ही पण टाकी बऱ्यापैकी भरलेली. तरी आपण काय करू, पाणी चालू करू. हे टाके फुल करून टाकू. वातावरण बघा कसलं मस्त झालंय आणि विहिरीत एकदम फुल झालेत सगळ्या. आपण काय करू, आता मोटर चालू करू पहिली. झालं पहिल्यासारखं. म्हणजे आपल्याकडं लाईटीचा हा प्रॉब्लेम तर आहेच. लाईटच नाही तर मग खालच्या टाकीतनं वरच्या टाकीत पाणी. पण ठीक आहे, टाकीत पाणी आहे सांगून देऊ. आता काय त्यात पाणी आहे, दोन्ही टाक्यांमध्ये पाणी व्यवस्थित आहे, फुल भरलेले. तर आपण काय करू, आता अनुराज पार्कला जाऊ. अनुराज पार्कला काय फवारणीचं पण काम चालू आहे आणि पेंट करायचं पण काम चालू आहे. मग आपण पहिलं काय करू, तिकडे जाऊ. आता चलो.
अनुराज पार्कला आपण आलेलो आहे. आता काय हे खांब आणि हे प्लेट कलर करायचे होते का तसे त्या खांबांसारखे, पण काय आता पेंटरही नाही आलेला आणि जे फवारणी करतात हे गवतले जास्त उगवले म्हणून आपण फवारणी करतो ते पण नाही आलेले. म्हणजे दोन्ही काम आज पण नाही. आता ते म्हणतात मी 4ला येतो, मी फोन केला होता त्यांना पण ते म्हणतात 4-5 वाजता येतो. पण काय आता 4-5 वाजता काम होणार आहे आपलं सगळं इथलं. तर मग 4-5 वाजता पेंटर पण 4-5 वाजता आणि फवारणीवाले पण 4-5 वाजता म्हणते ते. तर आपण काय करू आता रोडला आपण इथे ना ऑफिस केलेले, मग तिथं जाऊन बसू. तर काय आहे आता आपण तिकडून इथं बसलो होतो नाही का रोडला, इथं बसायचं. पुणे सोलापूर रोड आहे हा. तिथं पलीकडं खालीच मागच आपला प्लॉट आहे अनुराज पार्क, त्याचंच हे ऑफिस आहे पुढं. जे रोडवरून जे कस्टमर येणार आहे ते इथं येऊन थांबतं, मग इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती वगैरे विचारतं. तर आपण इथं माहिती वगैरे देऊन प्लॉट वगैरे दाखवतो त्यांना. तर आता काय झालं 1 वाजलेले, तर आपण काय करू ऑफिसवर जाऊन जेवण करू पहिलं आता. चलो. तर आपलं आता जेवण वगैरे झालं, निवांत ऑफिसला बसलो होतो, म्हणजे कॉलिंग वगैरे केली. मग आता आपल्याला जायचं 81 गट नंबरला, तिथं जरा माप चेक करायच्यात प्लॉटचे. तर आपण काय करू डायरेक्ट आता प्लॉटवर जाऊ. चला आता 81ची मार्किंग चालली, मार्किंग घेतले आपण, मार्किंग वगैरे घेऊन झाली 81ची. आपण आलो आता ऑफिसवर, जरा फ्रेश वगैरे होऊ, तोंड वगैरे धुऊ आणि गरमागरम चहा पिऊन चला. आज आपण लवकर घरी आलो, काय नंतर डायरेक्ट ऑफिसमध्ये बसून कॉलिंग वगैरे झाली. आणि नंतर 7 वाजता दाजींनी आणि ताईनी कॉल केला की मम्मी पप्पांची अॅनिव्हर्सरी. माझ्या डोक्यातच नव्हतं बघा, लाईट आली डायरेक्ट. मग आपण काय केलं डायरेक्ट घरी आलो. आता आपण काय करू, मम्मी पप्पांचा लग्नाचा केक कापू. चलो. तर मित्रांनो काय झालं, केक वगैरे खाऊन घेतला. मग आपण लगेच जेवायला बसलो, कारण दाजींना घरी जायचे थिऊरला, उशीर होतो म्हणून. तर जेवणामध्ये बघा भाकर, वाटाण्याची भाजी, भात आणि कोथिंबीरीच्या वड्या प्लस लोणचं. दाजी कसं आहे जेवण? मित्रांनो काय करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.